हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत द्रावणामध्ये द्राव्याच्या संहतीचे मोजमाप करण्याच्या सर्वात सामान्य पद्धतींपैकी एकाबद्दल, आणि ती म्हणजे रेणुता किंवा मोलॅरिटी. आता रेणुता किंवा मोलॅरिटीची व्याख्या बघूया. द्रावणाच्या 1 लिटर आकारमानात विरघळलेली द्राव्याची मोलमध्ये व्यक्त केलेली राशी म्हणजे रेणुता किंवा मोलॅरिटी. म्हणजे 1 लिटर द्रावणामध्ये जितके मोल द्राव्य आहे त्याला त्याची रेणुता किंवा मोलॅरिटी म्हणतात. आणि आता तुमच्या लक्षात आलंच असेल, हे मोल आणि हे लिटर बघून की या रेणुतेचं एकक मोल प्रति लिटर असं असतं. हे लिटर हे पूर्ण द्रावणाचं आकारमान असतं, फक्त द्रावकाचं नाही, हे लक्षात ठेवायचं हां. तर आता एक उदाहरण बघू. समजा माझ्याकडे एक पात्र आहे, त्यात पाणी आहे. या पाण्यात मी सोडियम सल्फेट विरघळवणार आहे. तर इथे द्रावक आहे पाणी आणि द्राव्य आहे सोडियम सल्फेट, आणि एकूण द्रावण म्हणजे द्रावक आणि द्राव्य दोन्ही मिळून एकूण द्रावण आहे 250 मिलीलिटर. ठीक आहे, हे दोन्ही मिळून त्याचं आकारमान आहे 250 मिलीलिटर. ठीक आहे, इथे बिलकुल गोंधळ करायचा नाही. फक्त पाणी जे द्रावक आहे त्याचा आकारमान 250 मिलीलिटर नाही आहे. द्रावण म्हणजे सोल्युशन जे आहे द्रावक आणि द्राव्य दोन्ही मिळून त्याचा आकारमान 250 मिलीलिटर आहे. ठीक आहे, आता याच्यात 35.5 ग्रॅम सोडियम सल्फेट आहे, जे या पाण्यामध्ये द्रावकामध्ये विरघळलेलं आहे. तर मग आता या द्रावणाची रेणुता आपण काढू शकतो का? काढू शकतो. चला बघूया. इथे आपण मोलर वस्तुमानाचा वापर करूया. मोलर वस्तुमान म्हणजे मोलर मास. सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 चं मोलर मास आहे 142.04 ग्राम प्रति मोल. म्हणजेच काय, तर आपण 1 मोल सोडियम सल्फेट घेतलं तर त्याचं वस्तुमान 142.04 ग्रॅम इतकं भरेल. त्याला म्हणतात सोडियम सल्फेटचं मोलर मास किंवा मोलर वस्तुमान. आता या मोलर मासचा वापर करून आपण रेणुता काढूया. पहा, इथे आपण थोडी जागा करू आणि आता पहा, आपल्याला रेणुता शोधण्यासाठी द्रावणामध्ये किती मोल्स आहे, द्राव्याचे किती मोल्स आहेत हे शोधायचं आहे. आपल्याला हे माहिती आहे की द्राव्याचे म्हणजे सोडियम सल्फेटचे 35.5 ग्रॅम याच्यात आहेत, या द्रावणात आहेत. आपल्याला हेही माहिती आहे की सोडियम सल्फेटच्या एका मोलचं वस्तुमान 142.04 ग्रॅम इतकं असतं. मग या दोन गोष्टींवरून आपण 35.5 ग्रॅम म्हणजे किती मोल हे शोधू शकतो, बरोबर? मग आता तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला हे स्वतःला सोडवता येत आहे का ते बघा. चला, आता तुम्ही हे स्वतः सोडवलं असेल असं समजूया आणि आता एकत्र मिळून सोडवून बघूया. तर सगळ्यात आधी आपल्याला या द्राव्याचे किती मोल्स इथे विरघळलेले आहेत ते शोधायचं आहे. मग त्याच्या वस्तुमानापासून सुरुवात करूया. तर द्राव्याचे 35.5 ग्रॅम आपण पाण्यात विरघळवले आहे, म्हणून आपण इथे लिहू 35.5 ग्रॅम Na2SO4. आता हे आपल्याला इथे ग्रॅममध्ये नको असून आपल्याला मोलमध्ये हवं आहे, म्हणून मग आपण काय करू, हा ग्राम हे बाद झालं पाहिजे. त्यासाठी आपण मोलर वस्तुमानाचा उपयोग करू. मोलर वस्तुमानाने याला भाग देऊ. म्हणजे मग भाग द्यायचा म्हणजे 1 मोलर वस्तुमान यांनी गुणाकार करू. तर आपल्याला इथे मिळेल 1/142.04 मोल प्रति ग्रॅम Na2SO4 चे. आता हे सगळं मिळून आहे Na2SO4 चे मोल, म्हणजे द्राव्याचे किती मोल या द्रावणात आहे ते. आणि याला आता आपण भाग देऊ किती लिटर द्रावण आहे याने. आपल्याला दिलेलं आहे की द्रावण आहे 250 मिलीलिटर. 250 मिलीलिटर म्हणजे 0.25 लिटर. आणि आता आपण हे सोडवूया. इथे पुन्हा एकदा व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला स्वतःला हे सोडवता येत आहे का ते बघा. चला, आता तुम्ही प्रयत्न केला असेल तर आपण एकत्र मिळून सोडवूया. इथे आपण बघू शकतो की ग्रॅम Na2SO4 चे आणि हे ग्रॅम Na2SO4 चे हे दोन वस्तुमान एकमेकांना बाद करू शकतात. मग आता हे सोडवल्यावर आपल्याला पहा काय मिळेल. आपल्याला मिळेल
0.999. मग आता याचं एकक काय असेल? इथे हे ग्रॅम आणि ग्रॅम चाललं गेल्यानंतर आपल्याला मिळतं मोल प्रति लिटर. मोल प्रति लिटर म्हणजेच रेणुता आणि यालाच मोलर सुद्धा म्हणतात. आणि मोलर किंवा मोल प्रति लिटर याला कॅपिटल M ने दर्शवले जाते. ठीक आहे, तर मग या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.